आजच्या डिजिटल युगात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे महत्त्व किती मोठे आहे याचे ज्वलंत उदाहरण तेलंगणातील दाम्पत्याच्या बुलढाण्यात झालेल्या अपघात प्रकरणाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे। 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दाम्पत्याच्या मृत्यूचे रहस्य 10 डिसेंबर रोजी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडले। तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील पद्मसिंग दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील हे 27 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळ्यासाठी जळगाव खान्देशकडे कारने निघाले होते। मात्र वडनेर भोलजी शिवार परिसरातून जाताना हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाले। त्यांच्या कुटुंबियांनी नांदुरा पोलिसात मिसिंगची नोंद केली होती। दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी वडनेर भोलजी शिवारातील झाडाझुडपांमध्ये लपलेल्या एका पडक्या विहिरीत कारसह दोघांचे मृतदेह आढळले। यामुळे परिसरात खळबळ उडाली। त्यानंतर मृतकांचे नातेवाईक संदीप पाटील यांनी घटनास्थळाजवळील विश्वगंगा हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। यात धक्कादायक वास्तव समोर आले। विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पद्मसिंग पाटील यांच्या कारला कट मारला। यामुळे कारचा ताबा सुटून ती थेट शेजारच्या विहिरीत कोसळली आणि या भीषण अपघातात दाम्पत्यांचा मृत्यू झाला। या पुराव्यानंतर नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करत आहेत। फोनवर बोलून थोड्याच वेळात दाम्पत्य नॉट रिचेबल कसे झाले हा प्रश्नही यापूर्वी उपस्थित होत आहे। अखेर सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे।